राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील मुख्य बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चोरट्यांनी रेपे गल्लीतील सुमन शिवाजी महत शेट्टी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील कपाटातून अंदाजे 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 70,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। त्यानंतर खडेगल्लीतील असलेल्या महालक्ष्मी नागरी पतसंस्थेलाही लक्ष करत तेथून सुमारे 72,000 रुपये लंपास केले। महत शेट्टी यांनी कष्टातून उभा केलेला व्यवसाय आणि साठवलेली पुंजी चोरीला गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी भावना व्यक्त करत असताना त्यांना अश्रू अनावर झाले। सरवडे बाजारपेठेत आमचं जुनं घर आहे। आम्ही नव्या घरामध्ये राहायला गेलो, झोपायला गेलो होतो। आमच्या जुन्या घरामध्ये चोरी झाली। एकूण 8 तोळे सोनं गेले, चांदी गेली, 82,000 रुपये रोख रक्कम गेली। आम्ही उघड्यावर झालो। दरम्यान गावातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सध्या सुरू आहे। दरम्यान सरवडे येथील पोलीस आउटपोस्ट अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या चोरीचा तातडीने छडा लावावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। लाईव्ह मराठीसाठी सर्जेराव भाट।